नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वी विषय अर्थशास्त्र. आज आपण प्रकरण क्रमांक 9 भारताचे 1991 पासूनचे आर्थिक धोरण हे प्रकरण पाहणार आहोत. यापूर्वी आपण प्रकरण क्रमांक 8 भारतातील दारिद्र्य, त्यामध्ये दारिद्र्य म्हणजे काय, त्याची पारंपरिक व्याख्या, बहुआयामी दारिद्र्य, दारिद्र्याच्या दोन संकल्पना, सापेक्ष निरपेक्ष दारिद्र्य, दारिद्र्य रेषा, तिचे जे उद्देश आहेत ते, दारिद्र्याचे प्रकार, ग्रामीण दारिद्र्य आणि शहरी दारिद्र्य, त्यानंतर भारतातील दारिद्र्याचा विस्तार, दारिद्र्याचा अंदाज आपण पाहिला, दारिद्र्याचा दर, राज्यनिहाय दारिद्र्याची टक्केवारी आणि दारिद्र्याची कारणे आणि ही जी कारणे आहेत त्याच्यावर त्या ठिकाणी दारिद्र्य निर्मूलनाचे सामान्य उपाय आणि दारिद्र्याचे परिणाम अशा घटकांचा अभ्यास केला. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक 3 रेशनिंग कार्ड. कोणतं रेशनिंग कार्ड कोणत्या व्यक्तींसाठी आहे याबाबतही तुम्हाला मी नोट्समध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत. आज आपण प्रकरण क्रमांक 9 भारताचे 1991 पासूनचे जे आर्थिक धोरण आहे त्या आर्थिक धोरणाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, भारताला 1947 साली स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची अवस्था ही अतिशय बिकट होती. कारण जेवढं होतं तेवढं या ठिकाणी इंग्रजांनी भारतातून नेलं होतं. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी भारताने काही ना काहीतरी चांगलं पाऊल उचलणं गरजेचं होतं. भारताची अर्थव्यवस्था आर्थिक संकटातून जात होती आणि त्या ठिकाणी 1991 मध्ये जो विदेशी चलनाचा साठा आहे तो कमी झाला होता. म्हणजे भारतामध्ये विदेशी चलनही तेवढ्या प्रमाणात शिल्लक नव्हतं. त्यातून सगळ्यात मोठी घटना अशी घडली की 2 आठवड्यांपर्यंतच आयात करणं शक्य होतं. म्हणजेच भारताला आवश्यक असणारा त्या ठिकाणी जो आवश्यक असणारा चलनाचा साठा होता वस्तूंची आयात करण्यासाठीचा, तो अतिशय कमी होता आणि त्यामुळे ऑगस्ट 1991 मध्ये चलनवाढ जी आहे ती 16.7% पर्यंत पोचली होती. अशा परिस्थितीतून भारताला जर बाहेर काढायचं असेल तर काही ना काहीतरी करणं गरजेचं होतं. संरक्षण व्यवस्थेवरती होणारा जो खर्च आहे, अनुदानावरती होणारा खर्च आहे, कर्जावरचं व्याज आहे, इत्यादीमुळे सरकारचा जो खर्च आहे तो महसुलापेक्षा जास्त, म्हणजे सरकारचं येणं कमी आणि खर्च जास्त अशी त्या ठिकाणी अवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. समाजवादी व्यवस्थेचा समाजावर होणारा जो सकारात्मक परिणाम होता तो कमी होत चालला होता आणि या पार्श्वभूमीवरती नवीन बदल घडवून आणणं गरजेचं होतं आणि म्हणून भारत सरकारनं 1991 मध्ये नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. आता नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं म्हणजे काय केलं तर 1985 मध्ये सुरू झालेले जे आर्थिक बदल आहे त्या स्वीकारण्याच्या प्रक्रियेत 1991 मध्ये चालना मिळाली. म्हणजे खऱ्या अर्थानं भारताला 1947 साली जरी स्वातंत्र्य मिळालं तर बरीच वर्ष भारताने या दरिद्री परिस्थितीमध्ये जीवन कठीण केलं. 1985 मध्ये सुरू झालेली त्या ठिकाणी ही आर्थिक बदलाची प्रक्रिया आहे तिला खऱ्या अर्थानं स्वरूप मिळालं ते 1991 मध्ये आणि त्या ठिकाणी 1991चं नवीन आर्थिक धोरण आणण्यास चालना मिळाली. नवीन औद्योगिक धोरण जाहीर करून त्यामध्ये आमूलाग्र बदल सुचवले गेले आणि या नवीन धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था नोकरशाहीचे अनावश्यक नियंत्रण आणि क्लिष्ट शासकीय प्रक्रियांपासून भारत देश मुक्त झाला. नवीन औद्योगिक धोरणानुसार शासन नियंत्रणाच्या आणि नियामकांच्या भूमिकेत न राहता फक्त सुविधा पुरवणारा, समन्वय साधणारा, प्रेरणा देणारा आणि पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणार होता. म्हणजेच प्रत्येक आर्थिक क्षेत्रामध्ये सरकार हस्तक्षेप करत होता, परंतु आता शासनाची भूमिका ही पूर्णपणे वेगळी असेल. शासक हा नियामकांच्या भूमिकांमध्ये असेल, शासक हा नियामकांच्या भूमिकेत न राहता जनतेला सुविधा पुरवणारा, व्यापाऱ्यांना सुविधा पुरवणारा, समन्वय साधणारा आणि या उद्योजकांना प्रेरणा देणारा आणि सगळ्यात महत्त्वाचं फक्त पर्यवेक्षकाची भूमिका पार पाडणारा असा या ठिकाणी सरकारची भूमिका असेल असं त्या ठिकाणी ठरवण्यात आलं.
म्हणजे शासक नियंत्रकाच्या आणि नियामकाच्या भूमिकेत असणार नाही. आणि अशा पद्धतीचं हे 1991चं नवीन आर्थिक धोरण त्या ठिकाणी जाहीर झालं. 1991च्या आर्थिक धोरणाची मुख्य वैशिष्ट्ये काय होती, तर त्यातलं पहिलं वैशिष्ट्य होतं भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करणं. पहा, मग भारतीय अर्थव्यवस्थेचं जागतिकीकरण करायचं म्हणजे काय करायचं, तर कोणताही उद्योग सुरू करण्यासाठी औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता आणण्यात आली. म्हणजे पूर्वी कोणताही उद्योग सुरू करायचा म्हणलं तर त्या ठिकाणी शासनाची परवानगी घेणं गरजेचं होतं. परंतु हे नवीन औद्योगिक धोरण आलं आणि या धोरणाचं पहिलं वैशिष्ट्य असं होतं की कोणताही उद्योग जर सुरू करायचा असेल तर औद्योगिक परवाना धोरणात शिथिलता करण्यात आली. म्हणजेच ते धोरण त्या ठिकाणी औद्योगिक परवाना घेण्याचं जे धोरण आहे त्या ठिकाणी त्याच्यामध्ये कमीपणा करण्यात आला किंवा त्या ठिकाणी शिथिलता आणली. नवीन आर्थिक धोरणानुसार त्यावेळेच्या सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले 18 उद्योग त्या ठिकाणी वगळण्यात आले आणि इतर उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आलं. म्हणजे 18 उद्योगांना त्या ठिकाणी औद्योगिक परवाना सरकारचा घ्यावा लागेल आणि राहिलेले जे उद्योग आहेत त्या उद्योगांना परवाना मुक्त करण्यात आलं. सध्या मात्र 4च उद्योगांना परवाना सक्तीचा करण्यात आलेला आहे आणि ते उद्योग म्हणजे सर्व प्रकारची संरक्षण साधनं, औद्योगिक स्फोटके, धोकादायक जी रसायने किंवा औषध निर्मिती उद्योग आहेत ते, आणि तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ आहे. जर असे उद्योग सुरू करायचे असतील तर त्या ठिकाणी सरकारची त्या ठिकाणी काय परवानगी घेणं किंवा औद्योगिक परवाना घेणं हा सक्तीचा असणार आहे. बाकीच्या उद्योगांना मात्र त्या ठिकाणी जो परवाना घेण्याचं जे धोरण आहे ते शिथिल करण्यात आलं. दुसरं म्हणजे मक्तेदारी आणि निर्बंध व्यापार नियंत्रण कायद्याचं उच्चाटन. या ठिकाणी मक्तेदार व निर्बंध व्यापार नियंत्रण कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची स्थापना, विस्तार आणि विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारची संमती घेणं सक्तीचं होतं आणि त्यामुळे उद्योगांचा वृद्धिदर त्या कालखंडामध्ये मंदावला होता. आता हा कायदा काय झाला, रद्द करण्यात आला. मक्तेदारी आणि निर्बंधित व्यापार नियंत्रण कायद्याचं उच्चाटन करण्यात आलं, बंद करण्यात आला, हा रद्द करण्यात आला आणि उद्योगांची वाढ होण्यास त्या कायद्यामुळे काय झाली, मदत झाली. म्हणजेच या ठिकाणी मक्तेदार निर्बंध व्यापार नियंत्रित कायद्याअंतर्गत मोठ्या उद्योगांची त्या ठिकाणी स्थापना, विस्तार आणि विलिनीकरण इत्यादीसाठी केंद्र सरकारनं संमती घेणं सक्तीचं होतं. हे आता बंद करण्यात आलं आणि त्या उद्योगांना वृद्धिदर त्या ठिकाणी त्या पूर्वी असल्यामुळे त्या ठिकाणी मान्यता घ्यावी लागत असल्यामुळे त्या ठिकाणी त्यांचा वृद्धिदर मंदावला होता. आता हा कायदा काय करण्यात आला, रद्द करण्यात आला आणि त्याचा परिणाम असा झाला, उद्योगात वाढ झाली आणि त्या ठिकाणी उद्योगांमध्ये नवीन त्या ठिकाणी संयोजक उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरं म्हणजे लघु उद्योगांचा प्रोत्साहन. सरकारनं लघु उद्योगांना उत्पादन, रोजगार आणि निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धिदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. म्हणजेच या ठिकाणी लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्यात आलं. त्या ठिकाणी उत्पादन, रोजगार आणि निर्यात क्षेत्रात उच्च वृद्धिदर वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आलं आणि या उद्योगातील गुंतवणूक मर्यादा 1 कोटी रुपयांपासून ते 5 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. चौथं वैशिष्ट्य म्हणजे विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यात आलं. 1991च्या औद्योगिक धोरणात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. प्रारंभी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा आता 74% तर बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% वाढवण्यात आली. म्हणजेच विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन या ठिकाणी देण्यात आलं. विदेशी जे उद्योजक आहे ते भारत देशामध्ये आता गुंतवणूक करू शकतात. औद्योगिक क्षेत्रात उच्च प्राधान्यक्रम असणाऱ्या उद्योगांमध्ये अधिक गुंतवणूक आणि नवीन तंत्रज्ञान प्राप्त होण्यासाठी विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली. पूर्वी गुंतवणुकीची मर्यादा 51% होती. ही मर्यादा आता 74% करण्यात आली. बऱ्याच उद्योगांसाठी ती 100% सुद्धा करण्यात आली. म्हणजे 100% त्या ठिकाणी विदेशी गुंतवणूकदार भारत देशामध्ये गुंतवणूक करू शकतात. त्यानंतर 5वं आहे वैशिष्ट्य, ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका. सार्वजनिक जी क्षेत्र आहे त्या क्षेत्रांची भूमिका ही मर्यादित ठेवण्यात आली. उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात अनेक बदल त्या ठिकाणी करण्यात आले.
पहिला होता अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी त्या ठिकाणी संपुष्टात आली. दुसरा होता सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यात आली. तिसरा होता सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भागभांडवल काढून घेण्यात आले आणि हे उद्योग त्या ठिकाणी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग त्या ठिकाणी बंद करण्यात आले किंवा त्या ठिकाणी खाजगी उद्योजक त्या ठिकाणी त्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये उतरले. म्हणजे सार्वजनिक क्षेत्राची मर्यादित भूमिका या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सार्वजनिक क्षेत्राच्या धोरणात हे बदल करण्यात आलेत. पहिला अनेक क्षेत्रातील राज्य सरकारची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली. त्यानंतर सार्वजनिक क्षेत्राची कार्यक्षमता वृद्धिंगत करण्यात आली. सार्वजनिक क्षेत्रातील आजारी उद्योगातील भागभांडवल काढून घेण्यात आलं. अशा पद्धतीने नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 वरून 8 वर आणण्यात आली. आता ती 3 वर आणली आहे आणि 2014 पासून रेल्वे आणि अणुऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आलेलं आहे. म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की नवीन आर्थिक धोरणात खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांची संख्या सुरुवातीला 17 त्यावरून 8 वर आणण्यात आली. आता ती 3 वर आहे आणि 2014 पासून रेल्वे आणि ऊर्जा या 2 उद्योगांना सार्वजनिक क्षेत्रात राखीव ठेवण्यात आले. म्हणजे ही 2 क्षेत्र सरकारी क्षेत्राच्या अधिपत्याखाली ठेवण्यात आलेली आहे. त्यानंतर 6वं वैशिष्ट्य आहे व्यापाराचं उदारीकरण. आयात निर्यात धोरणानुसार आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू व इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी देण्यात आली. विशेषतः आर्थिक क्षेत्र म्हणजेच या ठिकाणी स्पेशल इकॉनॉमिक झोन याला निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने स्थापन केले. त्याचप्रमाणे कृषी मालाच्या निर्यातीस प्रोत्साहन देण्यासाठी कृषी निर्यात क्षेत्र म्हणजेच ॲग्रो एक्सपोर्ट झोन AEZ ही संकल्पना त्या ठिकाणी आणण्यात आली. म्हणजेच या ठिकाणी व्यापाराचं उदारीकरण करण्यात आलं. आयात निर्यात धोरणात आयात व निर्यात परवानासाठी असलेली नियंत्रणे शिथिल करण्यात आली. जवळजवळ सर्व भांडवली वस्तू, कच्चा माल, मध्यम वस्तू आणि इतर घटकांची मुक्तपणे आयात करण्याची परवानगी त्या ठिकाणी देण्यात आली. त्यानंतर 7वं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे विमा क्षेत्रात सुधारणा. विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती. आता या ठिकाणी नवीन धोरणानुसार यामध्ये सुधारणा करण्यात आली आणि 1999 मध्ये विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यान्वये त्या ठिकाणी खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आणि यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी काय करण्यात आली? संपुष्टात आली. अशा पद्धतीने विमा क्षेत्रात सुद्धा त्या ठिकाणी सुधारणा करण्यात आलेली आहे. त्या विमा क्षेत्रात पूर्वी सरकारची मक्तेदारी होती. नवीन आर्थिक सुधारणा करण्यासाठी 1999 मध्ये विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण कायदा त्या ठिकाणी अंमलात आला, मंजूर करण्यात आला आणि या कायद्यान्वये खाजगी क्षेत्रातील बहुसंख्य कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजे आता विमा क्षेत्र हे सरकारी क्षेत्रापर्यंत त्या ठिकाणी न राहता खाजगी क्षेत्रात सुद्धा आलेलं आपल्याला दिसतं आणि त्यामुळे विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी काय झालेली आहे? संपुष्टात आलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर 8वं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. सुरुवातीला फक्त सार्वजनिक व सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी होती. मात्र आता नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी आणि विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आणि हा सगळ्यात मोठा बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे तो म्हणजे वित्तीय क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यात आली. फक्त सार्वजनिक आणि सहकारी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची परवानगी आता राहिलेली नाही. आता नवीन आर्थिक धोरणानुसार खाजगी आणि विदेशी बँकांना वित्तीय क्षेत्रात व्यवसाय करण्याची सुद्धा परवानगी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 1991च्या आर्थिक धोरणाची जी वैशिष्ट्ये आहे जवळजवळ 8 वैशिष्ट्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. 8 मार्काचा प्रश्न जर तुम्हाला या ठिकाणी विचारला तर तो तुम्हाला सांगता आला पाहिजे. 1991चं आर्थिक धोरण आणि त्या धोरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर 8 मुद्द्यांच्या द्वारे या ठिकाणी तुम्हाला हे धोरण काय करायचं आहे? स्पष्ट करायचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे नवीन आर्थिक धोरणाचे घटक. नवीन आर्थिक धोरणाचे 3 घटक आहेत. एक म्हणजे उदारीकरण, दुसरा म्हणजे खाजगीकरण आणि तिसरा म्हणजे जागतिकीकरण. हे घटक आपण पुढच्या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.